साहित्य उत्सव. नमस्कार साहित्य उत्सव. मी अनुराधा. रात्रीचे 8 वाजत आहेत. वेळ झाली आहे साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणाची. आज शुक्रवार. ऐकूयात साप्ताहिक मालिका मी इतिहास बोलतोय. भारतात प्राचीन काळापासून ते आजपर्यंत अनेक राजा महाराजांपासून ते आत्ताच्या राजकीय नेत्यांपर्यंत एक गोष्ट प्रत्येकाला आकर्षित करते, ती म्हणजे दिल्ली. दिल्ली काबीज करणं म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करणं ही समजूत फार प्राचीन काळापासून भारताच्या राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे. तशी भारतात अनेक शहरं उदयाला आली, विस्तारली आणि काळाच्या ओघात त्यांचा ऱ्हासही झाला. पण दिल्ली हे एकमेव असं शहर आहे ज्यानं भारताच्या इतिहासाचा एकन एक चढउतार अगदी जवळून पाहिला आहे. आणि आश्चर्य म्हणजे इतक्या चढउतारानंतरही या शहराचं महत्त्व आज तागायत तसूभरही कमी झालेलं नाही. आजही हे शहर तितक्याच दिमाखाने भारताचं प्रतिनिधित्व करते. अर्थातच आज आपण जाणून घेणार आहोत दिल्ली या भारताच्या राजधानीबद्दल. चला तर मग ऐकूयात निखिल भेंडे यांच्यासोबत मी इतिहास बोलतोय, भाग 81. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. देश म्हटला की त्याच्या राजधानीला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. देशाची राजधानी कुठे आहे, कुठे स्थित आहे यानुसार त्या देशाची ओळख सुद्धा समजली जाते. जसं अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC ही राजधानी आहे, असे असले तरी सुद्धा वॉशिंग्टन नावाचे एक राज्य सुद्धा अमेरिकेत आहे. मात्र याची राजधानी सिॲटल आहे. तर वॉशिंग्टन जी राजधानी आहे ती म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया राज्यातील एक जिल्हा, आणि तो जिल्हा म्हणजे वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी आहे. ही गोष्ट झाली अमेरिकेची. आपल्या भारतामध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की ब्रिटिश काळामध्ये राजधानी ही कोलकात्याला होती. परंतु 1911 पासून राजधानी दिल्लीला स्थानांतरित झाली आणि ती आजतागायत दिल्लीतच आहे. तर आजच्या भागामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की हे कसे झाले. सुरुवातीपासून दिल्ली हे राजधानीचे शहर आहे. विविध सम्राटांची ती राजधानी राहिली आहे. पृथ्वीराज चौहानपासून सुलतानशाही तसेच मुघल काळापासून आजपर्यंत दिल्ली ही राजधानीचे शहर आहे. असे असले तरी सुद्धा इतिहासातील काही कालखंड असा गेला जेव्हा दिल्ली हे राजधानीचे शहर नव्हते. जसे की मोहम्मद बिन तुघलकाच्या काळात त्याने राजधानी ही दख्खन म्हणजे दक्षिणेत देवगिरी आजच्या दौलताबाद येथे नेली होती. तसेच मुघल बादशाह शहाजहान याच्या काळात सुद्धा राजधानी ही आग्र्याला होती. 1648 मध्ये ती पुन्हा दिल्लीला स्थानांतरित करण्यात आली होती. मुघल साम्राज्याच्या पतनानंतर ब्रिटिशांची राजधानी कोलकाता येथे होती, जी 1911 मध्ये दिल्लीला पुनश्च स्थानांतरित करण्यात आली. तर ब्रिटिशकालीन राजधानी कोलकात्याहून दिल्लीला का स्थानांतरित झाली हेच आज आपण जाणून घेणार आहोत. या संबंधात जाणून घेताना पहिलं आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ब्रिटिशांनी राजधानी कोलकात्यात का स्थापन केली. दिल्ली हे सुरुवातीला सम्राटांची राजधानी तर होते, परंतु ब्रिटिशांनी कोलकाता का निवडले. तर इसवी सन 1698 मध्ये ब्रिटिश वार्ताकार जॉब चिनाक याने मुघल बादशाहशी संगनमत किंवा करार करून गंगेच्या
खोऱ्यातील 3 गावांची जमीनदारी मिळवली. सुतनती, गोविंदपूर आणि कालिकाता. या 3 गावांची जमीनदारी मिळवल्यानंतर त्या 3 गावांच्या भोवती त्यांनी तटबंदी उभारली, ज्याला फोर्ट विल्यम्स असे म्हटले जाते. पुढे हे कालिकाता एक छोटेसे गाव होते. त्यालाच ब्रिटिश कालिकाताला कॅलकटा म्हणू लागले. पुढे त्याचे कलकत्ता व आज कोलकाता असे नामकरण झाले आहे. तर पुढे सिराजुद्दौला याने फोर्ट विल्यम्स जिंकून घेतला, कारण ब्रिटिशांनी मिळालेल्या व्यापारी सवलतीचा दुरुपयोग केला होता आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून सिराजुद्दौल्याने फोर्ट विल्यम्सचा ताबा आपल्याकडे घेतला. परंतु पुढे प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौल्याचा पराभव करून ब्रिटिशांनी बंगालवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. पुढे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल असलेल्या वॉरेन हेस्टिंग्ज याच्या काळात 1772 मध्ये ब्रिटिशांनी राजधानी कोलकाता येथे स्थापन केली, कॅलकटा येथे स्थापन केली. तत्पूर्वी बंगालची राजधानी ही मुर्शिदाबाद येथे होती. वॉरेन हेस्टिंग्ज याने बंगाल सर्वोच्च न्यायालय तसेच बंगाल विधानमंडळ मुर्शिदाबादहून कॅलकटाला स्थानांतरित केले आणि राजधानी कॅलकटा येथे स्थापन झाली. तर कॅलकटा येथे राजधानी स्थापन करण्याची विशेष कारणे होती. गंगेच्या त्रिभुज प्रदेशात हुगळी नदीच्या तीरावर वसलेले असल्यामुळे कोलकात्याच्या अवतीभोवती सुपीक प्रदेश होता, ज्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यातूनच जमीन महसूल मिळवण्यासाठी सुद्धा एक उत्तम साधन ब्रिटिशांना होते. बंगाल हा तत्कालीन इतिहासात एक श्रीमंत प्रांत होता. बंगालची अर्थव्यवस्था देखील मजबूत होती, ज्याचा वापर ब्रिटिशांना आपला भारतातील सत्ता विस्तार करण्यासाठी होऊ शकणार होता. कलकत्त्याचे स्थान देखील भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. बंगालच्या उपसागराच्या मुखाशी असल्यामुळे ब्रिटिशांना आंतरराष्ट्रीय व्यापार करणे सुद्धा सोपे जात होते. तसेच इंग्लंडशी संपर्क साधणे सुद्धा सोपे जात होते. तर या सर्व कारणामुळे त्यांनी राजधानी कोलकाता येथे स्थापन केली. आता विषय येतो की दिल्लीला राजधानी का स्थापन करण्यात आली. तर मग दिल्लीचे महत्त्व एकाएकी कसे वाढले. मध्यंतरी दिल्लीचे महत्त्व होतेच, परंतु 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीचे महत्त्व कमी झाले. मराठा साम्राज्याचा सत्ता विस्तार दक्षिणेबरोबरच उत्तरेतही झाला. मराठ्यांनी दिल्ली जिंकून घेतली. पानिपतात पराभव झाला असला तरी सुद्धा मराठ्यांनी दिल्लीवर आपले वर्चस्व मात्र कायम ठेवले. दरम्यानच्या काळात 1803 मध्ये दुसऱ्या इंग्रज मराठी युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि दिल्लीवरील मराठ्यांचे आधिपत्य कमी झाले. याच संधीचा फायदा घेत ब्रिटिशांनी आपला एक अधिकारी दिल्लीला नियुक्त केला. मुघल बादशहाचा संरक्षक या सबबीखाली तो नियुक्त झाला आणि दिल्लीच्या राजकारणात ब्रिटिशांचा हस्तक्षेप सुरू झाला. पाहता पाहता दिल्लीवर ब्रिटिशांनी आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. मुघल बादशहा नाममात्र राहिला. 1857च्या उठावानंतर मुघल सत्तेचा संपूर्ण पाडाव झाला आणि 1858 मध्ये ब्रिटिशांनी दिल्लीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. दिल्ली येथून दिल्लीला राजधानी बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. दिल्लीमध्ये दिल्ली दरबारांचे आयोजन केले जात असे. 1877 मध्ये राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी म्हणून तिचा गौरव करण्यासाठी दिल्ली दरबारचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर याचे आयोजन लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने केले होते. त्यानंतर 1903 मध्ये लॉर्ड कर्झन
याने किंग 7वा एडवर्ड याच्या राज्याभिषेकाच्या वेळी दिल्ली दरबाराचे आयोजन केले होते. तिसरे आयोजन 1911 मध्ये लॉर्ड 5वा जॉर्ज याच्या भारत भेटीच्या वेळी करण्यात आले होते, जेव्हा दिल्ली ही राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आणि कोलकात्याहून राजधानी दिल्लीला स्थानांतरित झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच राजधानी दिल्लीला स्थानांतरित करण्यात यावी असा प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे मांडण्यात आला होता आणि तो संमत करण्यात आला. याची कारणे होती. सर्वप्रथम म्हणजे 1903 मध्ये बंगालची फाळणी करण्यात आली. फोडा आणि राज्य करा या तत्वाचा वापर ब्रिटिशांनी नेहमीच केला. बंगालमध्ये राष्ट्रीय चळवळ जोर धरू लागली होती, त्यामुळे बंगालचे भाषिक आणि धार्मिकदृष्ट्या फाळणी केली आणि राष्ट्रीय चळवळ कमकुवत करण्याचा त्यांचा मनसुबा होता. परंतु याचा परिणाम उलट झाला आणि बंगालमध्ये भाषिकच नव्हे तर धार्मिक प्रदर्शनीही होऊ लागली आणि याचाच भाग म्हणून ब्रिटिश वस्तूंचा सुद्धा बहिष्कार करण्यात आला. दरम्यानच्या काळात ब्रिटिश प्रशासनाला काम करणे कठीण होऊ लागले, त्यामुळे ब्रिटिशांनी राजधानी दिल्लीला स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. तसेच 1909 मध्ये मोर्लो-मिंटो सुधारणा कायदा संमत करण्यात आला होता, ज्यान्वये प्रांतिक आणि केंद्रीय सरकारमधील निवडून आलेल्या सदस्यांची संख्या वाढवण्यात आली होती आणि या सर्व निवडून आलेल्या सदस्यांची व्यवस्था करण्यासाठी एक केंद्रीय म्हणजे मध्यवर्ती ठिकाण आवश्यक होते, जे कोलकाता असू शकणार नव्हते आणि ते दिल्ली असणार होते. त्यामुळे राजधानी दिल्लीला स्थानांतरित करण्यात आली. याशिवाय भौगोलिकदृष्ट्या देखील दिल्लीचे स्थान महत्त्वाचे होते. भारताला नेहमीच धोका हा वायव्य सरहद्दीकडून होता. गझनीच्या महमूदापासून ते तैमूरलंग मोगल सुलतान अब्दाली या सर्वांनीच वायव्येकडूनच आक्रमणे केली होती. त्यामुळे त्या सर्वांचा बंदोबस्त करणे सुदूर असलेल्या कोलकात्याहून कठीण होते, किंबहुना ते दिल्लीहून सोपे जाणार होते. याशिवाय व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा दिल्लीचे महत्त्व होते. भारताचे दोन्ही रेशमी मार्ग दक्षिण पथ आणि उत्तर पथ यांना जोडणारा दिल्ली हा एक दुवा होता. तसेच हा दुवा मध्य आशियातून जाणाऱ्या सिल्क रूटशी सुद्धा भारतातील या दोन्ही सिल्क रूटना जोडणारा होता. त्यामुळे व्यापारीदृष्ट्या देखील दिल्ली महत्त्वाचे होते. या सर्व कारणामुळे राजधानी दिल्लीला स्थानांतरित करण्यात आली. 12 डिसेंबर 1911 मध्ये 5व्या जॉर्जच्या भारत भेटीदरम्यान 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी राजधानी दिल्लीला स्थानांतरित होत असल्याची घोषणा केली. तेथून 3 दिवसांनी त्यांनी दिल्लीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. एडवर्ड लॅटिन आणि हर्बर्ट बेकन या 2 स्थापत्यकारांच्या नेतृत्वाखाली दिल्ली शहराची म्हणजे नवी दिल्ली शहराची उभारणी सुरू झाली. परंतु दरम्यानच्या काळात पहिले महायुद्ध सुरू झाल्यामुळे हे काम रखडले आणि दिल्लीची उभारणी व्हायला तब्बल 20 वर्षे लागली. याच काळात इमारतींबरोबरच बागा आणि रोपवाटिकांवर सुद्धा लक्ष देण्यात आले. 1931 मध्ये लॉर्ड आयर्विनने नवी दिल्ली या शहराचे उद्घाटन केले आणि तेव्हापासून नवी दिल्ली ही आजची नवी दिल्ली म्हणून उदयाला आली. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुद्धा नवी दिल्लीलाच राजधानी म्हणून कायम ठेवण्यात आले. तर अशा प्रकारे प्रशासकीय, भौगोलिक, ऐतिहासिक आणि व्यावसायिक या सर्व कारणामुळे
असलेले दिल्लीचे महत्त्व ब्रिटिशांच्या लक्षात आले आणि त्यामुळेच 1911 मध्ये राजधानी ही कोलकात्याहून दिल्लीला स्थानांतरित करण्यात आली. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.